माझं म्हणणं आहे की ओबीसीचा कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आहे, बीजेपीमध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे, एनसीपीमध्ये, त्यांनी त्याचा पक्ष सोडला, पण त्यांनी त्याच्या पक्षामध्ये लढलं पाहिजे की तो समझोता होईल. ज्या जागा त्या पक्षाला मिळतील त्याच्यापैकी 50% जागा ओबीसीला मिळाल्या पाहिजेत, उमेदवारी दिली पाहिजे. ती दिली नाही तर या निवडणुकीपुरती त्या कार्यकर्त्यांनी फारकत घेतली पाहिजे, हे लक्षात. या निवडणुकीपुरती कारण ठरावाला विरोध करायचा, चाललेला गाडा रोखवायचा, आणि तो चाललेला गाडा रोखवायचा असेल तर आपली सुद्धा ताकद पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणालो की किमान 100 ओबीसीचे आमदार त्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत अशी असताना परिस्थिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.